नमस्कार महाराष्ट्र. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. परंतु लातूर हा जिल्हा सध्या एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आहे आणि ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी अशा प्रकारची घटना आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लातूर या ठिकाणी विद्यार्थी शिकायला येतात आणि पालकांचा देखील सुद्धा मोठा कल असतो की आपल्या मुलांनी लातूरला शिकायला जावं. परंतु या घटनेमुळे लातूरला आपल्या मुलांना पाठवायचं की नाही हा प्रश्न आता पालकांना पडलेला आहे. पालकांना विचार करायला लावणारी घटना घडलेली आहे लातूर जिल्ह्यातील एका नवोदय विद्यालयामध्ये. नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हळहळ व्यक्त करत आहे. कारण फक्त 12 वर्षाची चिमुकली 6वीच्या वर्गात शिकत असणारी अनुष्का पाटोळे जिनं 2 दिवसापूर्वी आपल्या आईला फोन केला होता आणि आईला ती 2 दिवसापूर्वी म्हणाली होती की रविवारी तुम्ही मला भेटायला या. परंतु रविवारी असं झालं, आईवडील मुलीला भेटायला आले परंतु मुलगी या जगामध्ये नव्हती. असं टोकाचं पाऊल तिनं नेमकं का उचललं? अनुष्का पाटोळेने आत्महत्या केली की तिला कुणीही करायला प्रवृत्त केलं, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अनुष्का पाटोळे हिने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या आदल्या रात्री शाळेचं जे CCTV फुटेज आहे ते देखील तपासण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या माहितीमुळे या घटना प्रकाराला एक नवीनच वळण मिळाल्याचं दिसत आहे. सद्यस्थितीला अनुष्का पाटोळे आत्महत्या प्रकरणामध्ये हॉस्टेलमधील 2 महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. संशयित आरोपी आहेत या 2 महिला, ज्या महिलांनी अनुष्का पाटोळे हिची मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची घटना समोर उघडकीस आलेली होती. अनुष्का पाटोळे हिचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची घटना समोर आलेली आहे आणि याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या करणं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. आत्महत्या तिने केलेली आहे ही माहिती मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या प्रकरणावर रोष व्यक्त केला जात आहे. अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही घटना आहे. 12 वर्षाची चिमुकली जी नवोदय विद्यालयात शिकत आहे ती कसं काय आत्महत्या करेल? जिनं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामागे जबाबदार कोण? या घटनेला जबाबदार कोण? याची सखोल तपासणी झालीच पाहिजे आणि आरोपी जे असतील, जे गुन्हेगार असतील त्यांना कठोरात कठोर हे शासन केलं गेलंच पाहिजे. सद्यस्थितीला अनुष्का पाटोळे हिचे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. परंतु कुटुंबियांकडून सांगण्यात येत होतं की जोपर्यंत अनुष्का पाटोळेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिला ताब्यात घेणार नाही. आरोपी 2 महिला आरोपी ज्या संशयित आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कुटुंबियाला अनुष्काच्या कुटुंबियांना शाश्वती देण्यात आलेली आहे की अनुष्काला योग्य तो न्याय मिळेलच. आता या प्रकरणाची पुढील जी पोलिसांच्या तपासामध्ये माहिती समोर येणार आहे त्यासाठी 9 जानेवारी ही एक महत्त्वपूर्ण तारीख आपल्याला पाहण्यास मिळत आहे. 9 जानेवारीला नेमकं काय घडणार? 9 जानेवारीला या प्रकरणामध्ये पुन्हा नवीन कोणते खुलासे होणार ही माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.